डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाच्या संदर्भानं मी बोलणार आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये सामाजिक मूल्य रुजावी, समता निर्माण व्हावी आणि इथल्या जो वंचित समाज आहे त्या समाजाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संपूर्ण जीवनामधील जो संघर्ष आहे त्या संघर्षामधला एक पैलू सुटला. अनेक आरोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर लावल्या जातात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत योगदान दिलं नाही. हा जो आक्षेप आहे हा आक्षेप खोडून काढणे आणि जगासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा प्रकारे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान दिले हा विचार करत असताना भारतामध्ये स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती. महात्मा गांधी असो किंवा सुभाषचंद्र बोस या लोकांनी भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक आंदोलनं केली. हे आंदोलन सुरू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण आंदोलनामध्ये रस्त्यावर येऊन बाबासाहेब आंबेडकरांनी जरी आंदोलनं केली नसतील तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्यावेळी गोलमेज परिषदा झाल्या या गोलमेज परिषदांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातला जो काही वंचित समूह आहे, जो माणूस या देशात गुलाम आहे, त्या गुलामाला स्वातंत्र्य बहाल करण्यात यावं असा विचार गोलमेज परिषदामध्ये ब्रिटिशांच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मांडला. हा विचारच खऱ्या अर्थानं या देशातला जो शेवटचा माणूस आहे त्या शेवटच्या माणसाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. कोणताही समूह एखाद्या समूहाला दाबून ठेवू शकत नाही किंवा त्याला गुलाम बनवू शकत नाही किंवा त्याच्यावर अन्याय अत्याचार करू शकत नाही असं ब्रिटिशांना ठणकावून सांगणारा जगातला एकमेव महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे ही सुद्धा स्वातंत्र्याची नांदी होती. हे सुद्धा स्वातंत्र्याच्या चळवळीतलं बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं योगदान होतं. म्हणजे मग महात्मा गांधींनी चले जावची चळवळ केली असेल किंवा सायमन गो बॅकची चळवळ केली असेल, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ ब्युरो कमिशन किंवा सायमन कमिशन समोर ज्या काही साक्ष दिल्या त्या साक्ष देत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधला जो माणूस गुलाम आहे, ज्या माणसावर हजारो वर्षापासून अन्याय होत आहे, त्या माणसाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि स्वातंत्र्य मिळत असताना भारतसुद्धा स्वतंत्र झाला पाहिजे याच्यासाठी बाबासाहेबांनी या कमिशनसमोर आपले विचार मांडले. म्हणजे आंदोलन न करता एखाद्या ब्रिटिश सरकारला चिथावणी देणे, या सरकारला इथून उलथवून लावण्यासाठी त्यांच्या विरोधात विचार मांडणे आणि ब्रिटिश कसे चुकतात हे सांगणं म्हणजे सुद्धा स्वातंत्र्याच्या चळवळीतलं हे मोठं योगदान होय. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिशांना असं म्हणतात, चिथावणी देतात आणि सांगतात की तुमच्यामुळे भारतातला रुपया पडलेला आहे, त्याचं अवमूल्यन झालेलं आहे. ब्रिटिशांना सांगतात की तुमच्या चुकीच्या धोरणामुळे भारतातला रुपया जर पडला असेल तर तो तुम्ही त्याची सुधारणा केली पाहिजे किंवा भारताचं जे नुकसान झालं ते नुकसान ब्रिटिशांमुळे झालं असं ठणकावून बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिशांना सांगतात. हे सुद्धा भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतलं योगदान आहे. म्हणजे एखाद्या मुद्द्यावर
बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगणं, जर तुमच्यानी जर हा देश जर चालवणं होत नसेल तर तुम्ही हा देश सोडून जावा, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी ब्रिटिशांना सांगतात की तुम्ही हा देश सोडला पाहिजे, तुम्ही या सर्व लोकांना गुलामीतून मुक्त केलं पाहिजे. मग भारताच्या स्वातंत्र्याकडे जेव्हा आपण येतो तर भारताचं स्वातंत्र्याचा सूर्यच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे उगवला. कारण जेव्हा या देशामध्ये द्वितीय महायुद्ध झालं, या द्वितीय महायुद्धामध्ये काँग्रेसनी ब्रिटिशांना समर्थन देण्याची घोषणा केली. काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांनी घोषणा केली की आपण ब्रिटिशांना समर्थन दिलं पाहिजे आणि त्याच्या बदल्यामध्ये भारताला तुम्ही स्वतंत्र करा, असा ठराव पारित करण्यात आला. पण हा ठराव जेव्हा गांधीकडे गेला तेव्हा महात्मा गांधी यांनी या ठरावाला विरोध केला आणि ब्रिटिशांना समर्थन देण्याचं नाकारलं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विना अट जे लीनलिथिगो जे होते त्यांना एक समर्थनाचं पत्र दिलं की द्वितीय महायुद्धासोबत आम्ही तुमच्यासोबत लढण्यासाठी तयार आहोत. म्हणजे आम्ही जापान आणि जर्मनी जे नाझीवादाचं जे संकट आहे त्याला जर संपवायचं असेल तर आम्ही लोकशाहीच्या बाजूनं म्हणजे ब्रिटिशांच्या बाजूनं लढणार आहोत, असं पत्र तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द्वितीय महायुद्धामध्ये ब्रिटिशांना दिलं. आणि ते पत्र म्हणजे खऱ्या अर्थानं विना अट होतं. कोणतीही अट बाबासाहेबांनी ठेवली नाही. पण महायुद्धाच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मी ब्रिटिशांना का समर्थन दिलं हे ब्रिटिशांनाही समजावून सांगितलं आणि भारतातल्या लोकांना समजून सांगितलं की जर ब्रिटिश जर जिंकले तर देशामध्ये लोकशाही जिवंत राहील आणि जर हिटलर जर जिंकला तर हुकुमशाही येईल आणि हुकुमशाही जर आली तर या देशामध्ये लोकशाहीचा पराभव होईल, असं बाबासाहेबांनी वेळोवेळी द्वितीय महायुद्धाच्या त्या संपूर्ण काळामध्ये लोकांना पटवून दिलं आणि सांगितलं की ज्या दिवशी लोकशाहीचा विजय होईल त्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या मनानं भारतीयांना सांगितलं. बाबासाहेब आंबेडकर इथपर्यंतच थांबले नाही की या संपूर्ण लोकशाहीच्या विजयामध्ये काँग्रेस जर समर्थन करत नसेल द्वितीय महायुद्धाचं तर त्यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना त्यांनी आव्हान केलं आणि आव्हान केल्यानंतर पंजाबराव देशमुखांच्या नेतृत्वात मराठा लीगची स्थापना करण्यात आली. आणि मराठा लीग म्हणजे स्थापना केल्यानंतर नाशिकच्या गोदावरी नदीच्या तीरावर 10,000 मराठे एकत्र आले आणि पंजाबराव देशमुखांच्या रामरावजी यांच्या नेतृत्वात 10,000 मराठ्यांनी बाबासाहेबांनी जे आव्हान केलं होतं त्या आव्हानानुसार 10,000 मराठ्यांनी या देशामध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी लोकशाहीच्या विजयासाठी ब्रिटिशांना पंजाबराव देशमुखांच्या नेतृत्वात समर्थन दिलं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातला जो मराठा समाज आहे त्या समाजाला सांगितलं की जर हे जे युद्ध आहे हे युद्ध जर ब्रिटिश जिंकलं तर लोकशाहीचा विजय होईल आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण खऱ्या अर्थानं त्यांना समर्थन दिलं पाहिजे. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बाबासाहेबाला हे माहीत होतं की बाबासाहेबांनी ब्रिटिशांना पटवून सांगितलं होतं की तुम्हाला या देशामध्ये जर खऱ्या अर्थानं जर भारताला जर तुम्ही स्वातंत्र्य दिलं नाही तर त्याचे वाईट परिणाम होतील, हे ठणकावून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितले. म्हणजे या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये बाबासाहेबांनी पुन्हा एक घटना घडली. बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं की या युद्धामध्ये महार लोकांनी लढावं,
त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी खूप प्रयत्न केले. प्रयत्न केल्यानंतर महार लोकांना जे ॲम्ब्युलन्स असते, म्हणजे युद्धामध्ये जी लोक जखमी होतात किंवा मारल्या जातात त्या ॲम्ब्युलन्सचे रक्षक म्हणून काही लोकांची नियुक्ती करण्यात आली. पण बाबासाहेबांना वाटत होते की या देशामध्ये जर या युद्धात जर महार बटालियन लढली, महार बटालियन जर निर्माण झाली तर माझ्या लोकांना सैन्यात जाता येईल. आणि जेव्हा जर्मनीने रशियावर आक्रमण केलं तेव्हा हुकूम आला की महार बटालियन तयार करा. आणि त्यावेळेस द्वितीय महायुद्धामध्ये महार बटालियन तयार करण्यात आली. आणि हे सर्व महार बटालियन या द्वितीय महायुद्धामध्ये ब्रिटिशाच्या बाजूने लढले, नाझीवादाच्या विरोधात लढले आणि नाझीवादाचा म्हणजे हिटलरचा पराभव करण्यासाठी लढले. आणि हा पराभव खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्याचा उगम होता. आणि हे सर्व युद्ध संपल्यानंतर, युद्ध जेव्हा संपलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा घोषणा केली की जर तुम्हाला लवकरच स्वातंत्र्य मिळणार आहे त्यासाठी या देशातला हिंदू असो, मुसलमान असो, अस्पृश्य असो, या लोकांनी संघटित राहिलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे, त्यांना स्वातंत्र्य मिळेल. आणि पंतप्रधान ॲटलीनी 1945ला स्वातंत्र्याची घोषणा केली. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते की सुभाषचंद्र बोस किंवा महात्मा गांधींनी द्वितीय महायुद्धामध्ये जर चांगली भूमिका ब्रिटिशांच्या बाजूने घेतली असती तर भारताला 1947ला जे स्वातंत्र्य मिळालं तर ते स्वातंत्र्य 2 ते 3 वर्ष आधीच भारताला स्वातंत्र्य मिळालं असतं. पण यांच्या या अळेल तट्टू भूमिकेमुळे भारताचं स्वातंत्र्य 1947ला मिळालं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणतात की हे स्वातंत्र्य काही चले जावच्या चळवळीनं मिळालं नाही. बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये जे जे हुतात्मे झाले, ज्या ज्या लोकांनी आपलं बलिदान दिलं त्यांचा नेहमी आदर करायचे, त्यांचं स्वातंत्र्याच्या चळवळीत योगदान आहे हे कबूल करायचे, त्यांचा सन्मान ठेवून. पण जे आंदोलनं या देशातल्या काँग्रेसनी केली त्याच्या विरोधात बाबासाहेबांनी वेळोवेळी आवाज उचलला की ही जी आंदोलनं आहेत ती आंदोलनं ही फक्त समाजाचं आणि देशाचं नुकसान करणारी आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जेव्हा ॲटलीनी घोषणा केली तेव्हा सैन्यामध्ये उठाव झाला. आपल्याला उठाव माहीत आहे, मंगल पांडेचा उठाव. पण ज्या लोकांनी द्वितीय महायुद्धामध्ये युद्ध केलं आणि ब्रिटिशांना आणि लोकशाहीला जिंकवलं ते जे सैनिक होते ते सैनिक जेव्हा आपापल्या बॅरेकमध्ये गेले तेव्हा या देशात त्या ब्रिटिश सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यामध्ये विषम व्यवस्था निर्माण झाली, यांच्यामध्ये तफावत निर्माण झाली. ब्रिटिश सैनिक भारतीयांना कमी लेखू लागले आणि त्या कमी लेखल्यामुळे या दोन्ही सैन्यामध्ये उठाव निर्माण झाला आणि त्या उठावातून पुन्हा भारताच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. या ब्रिटिश जे द्वितीय महायुद्धामध्ये लढले ते सैनिक महात्मा गांधींना असं म्हणतात की आम्ही काही कोणाचे सैनिक नाही, आम्ही भारताचे सैनिक आहोत, आम्ही द्वितीय महायुद्धामध्ये लढलेले सैनिक आहोत, आता आम्हाला खरं काय आणि खोटं काय समजते असं महात्मा गांधींना म्हणणारे हे सैनिक जे द्वितीय महायुद्धामध्ये लढले त्या लोकांनी जो उठाव केला, कारण या युद्धामध्ये 14 कोटी रुपये पर दिवसाला ब्रिटिशांना खर्च व्हायचा युद्धामध्ये आणि प्रत्येक दिवशी 14 कोटी खर्च झाल्यामुळे ब्रिटिशांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. आणि ती खिळखिळी झाल्यामुळे या संपूर्ण सैनिकांचा जो खर्च आहे त्यांना समानतेची वागणूक देण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया थांबली होती. आणि त्या असंतोषामुळे या देशामध्ये
सैनिकी उठाव झाला आणि मग स्वातंत्र्याची घोषणा झाली. म्हणजे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांना समर्थन दिलं नसतं, लोकशाहीच्या विजयासाठी नाझीवादाविरुद्ध लढण्यासाठी महार रेजिमेंट तयार करायला लावली आणि भारताचं जे स्वातंत्र्य होतं ते स्वातंत्र्याचा सूर्य जवळ आणून दिला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये शेवटचा माणूस हा खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य झाला पाहिजे, गुलाम नाही राहिला पाहिजे. बाबासाहेबांना वाटत होतं की गोरे ब्रिटिश जातील, पण काळे जर ब्रिटिश आले तर या देशातल्या वंचित माणसांना गुलाम बनवतील. असं स्वातंत्र्य बाबासाहेबाला नाही पाहिजे होतं. बाबासाहेबाला ते स्वातंत्र्य पाहिजे होतं की या देशातला कोणत्याही धर्माचा माणूस, कोणत्याही पंथाचा माणूस, कोणत्याही जातीचा माणूस, कोणत्याही जातीने त्याच्यावर दबाव टाकून त्याला गुलाम बनवू नये, त्याला स्वातंत्र्य मिळवून द्यावं, मुक्तपणे तो संचार करावा, एवढं स्वातंत्र्य त्याच्या वाट्याला यावं. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतात स्वातंत्र्य पाहिजे होतं. जर या भारतातले काळे इंग्रज जाऊन जर आले असते तर कदाचित पुन्हा या लोकांनी या वंचित समाजाला गुलाम बनवलं असतं. म्हणून बाबासाहेबांनी वेळोवेळी गोलमेज परिषद असो, सायमन कमिशन असो, साऊथ ब्युरो कमिशन असो, या सर्व याच्यामध्ये बाबासाहेबांनी भारतातला जो माणूस गुलाम आहे त्या गुलामाच्या मानवमुक्तीचा विचार या सर्व परिषदांमध्ये मांडला. त्यांना जे काही मेमोरंडम दिले त्या मेमोरंडममध्ये बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं मानवमुक्ती, स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्यामध्ये स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य हे देशाच्या लोकशाहीला बळकट करणारं असावं, लोकशाही मजबूत करणारं असावं. या देशामध्ये लोकशाही असेल पण हुकुमशाही असणार नाही. हुकुमशाही जर नष्ट झाली तरच या देशामध्ये लोकशाही नांदेल. आणि या द्वितीय महायुद्धामुळे खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त केलं. ॲटली असं म्हणाला, जो प्राईम मिनिस्टर ॲटली होता तो असं म्हणाला की हे स्वातंत्र्य यासाठी मिळालं तुम्हाला की ज्या लोकांनी द्वितीय महायुद्धामध्ये ब्रिटिशाच्या बाजूनं लढले, लोकशाहीचा विजय करून दिला. असं प्राईम मिनिस्टर ब्रिटिशचा जो ॲटली होता तो असं म्हणाला की बा यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं. मग ॲटली जर म्हणत असेल की या सैनिकांमुळे, या सैनिकांना प्रोत्साहन देणाऱ्या महापुरुषामुळे जर हे स्वातंत्र्य मिळालं असेल तर मग भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत जी लोक बाबासाहेबाचं योगदान नाही म्हणतात त्यांना हे वाचलं पाहिजे, हे कळलं पाहिजे त्यांना की बाबासाहेबांनी जे अद्भुत असं काम केलं. म्हणजे विन्स्टन चर्चिल असो, रूझवेल्ट असो, यांच्या मागे देश होते, यांच्या मागे अमेरिकेची जनता होती. पण बाबासाहेबांनी द्वितीय महायुद्धामध्ये समर्थन दिल्यानंतर बाबासाहेबाच्या पाठीमागे भारतातली जनता नव्हती किंवा बाबासाहेब कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष नव्हते. विन्स्टन चर्चिल किंवा रूझवेल्ट हे त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांच्या मागे पाठबळ होतं. पण अशाही परिस्थितीत बाबासाहेबांनी भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून भारतातल्या लोकांचा रोष ओळवून लोकशाहीच्या विजयासाठी ब्रिटिशांना समर्थन देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य चळवळीतील मोठे योगदान आहे. आज 15 ऑगस्ट 15 ऑगस्टलाच करणार. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य चळवळीतील बाबासाहेबाचं योगदान देश आणि देशातल्या सर्व जाती पंथाच्या लोकांनी बाबासाहेबाचं हे योगदान मान्य केलं पाहिजे. असा हा महापुरुष ज्यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन, पंथाच्या पलीकडे जाऊन त्यांनी भारतातल्या लोकांना एक नारा दिला, मी प्रथमतः भारतीय आहे, मी अंतिमतःही भारतीय आहे. असा
विचार मांडणारा जगातला हा महापुरुष ज्यांनी प्रत्येक माणसाला सांगितलं की देश पहिले आहे, नंतर बाकीचं आहे. भारतीय म्हणून जर जगाल तर या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत राहील. या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी बाबासाहेबाचं स्वातंत्र्याच्या चळवळीतलं हे सर्वात मोठे योगदान आहे. मी त्यांच्या योगदानाला सलाम करतो, धन्यवाद करतो. जय भीम.